मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना अटक करून फाशी शिक्षा द्या। नूतन महाविद्यालय मैदानापासून भव्य मूक मोर्चा सुरुवात। मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून कायदेशीर कठोरात कठोर फाशी शिक्षा देण्याच्या मागणीसाठी आज शनिवारी 4 जानेवारी रोजी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास परभणी शहरातील नूतन महाविद्यालयाच्या मैदानापासून भव्य मूक मोर्चा सुरुवात झाली आहे। या मोर्चामध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी, समाज बांधव, युवक युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। हा मोर्चा शहरातील नूतन महाविद्यालय मैदान, जेल कॉर्नर, पोलीस मुख्यालय मैदान समोरून नानलपेठ कॉर्नर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी पार्क, RR टावर, नारायण चाळ, महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोरून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरापर्यंत मोर्चा काढण्यात आला आहे। कोण येतंय वरबडून खाताय, मग तुम्ही जातीवादी नाही, याला काय म्हणायचं ते म्हणू द्या। इथून पुढच्या काळात आपण सावध राहा। जर या समाजावर अन्याय व्हायला लागला तर आपल्याला सुद्धा गावात यांना घरात घुसून बाहेर काढावं लागणार। नाविलाज आहे आपला नाविलाज आहे। आपल्या लेकराचे जर तुकडे होणार असले तर सहन करायची सुद्धा काही परिसीमा असती। कोणते मराठी आहेत आपण आता साहेब का बाळगायचा? जर पुढच्या काळात आपल्या समाजावर त्याने माता माऊलीवर हल्ले झाले तर उत्तर जशाला तसा द्यायचा। आपण हटायचं नाही। समाज जगणार नाही, तुम्हाला सांगतो। आपण साथ दिली नाही तर आपण जर आपल्या समाजाच्या पाठीशी खंबीर उभा राहिला नाही तर आपला समाज जगणार नाही। ठामपणाने उभा राहा। आता एक राहिला आरोपी, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, पण आणखी ह्याच्यामध्ये किती आरोपी आहेत आता ह्या तपासामध्ये निष्पन्न होईल। परंतु ही विकृती विरुद्ध संस्कृती अशी लढाई आहे। कारण संतोष देशमुखचा ज्या पद्धतीने निर्गुण खून झाला ही विकृती आहे। एखाद्या पूर्व वैमनस्यातून, एखाद्या महिलेच्या प्रकरणातून, प्रॉपर्टीच्या वादातून एखादा इन्सिडेंट झाला तर लोक त्याला थोड्या वेगळ्या अँगलने बघतात। पण ही जी घटना घडली आहे ही फक्त इगो, मी आहे तर सगळं आहे अशी जी भावना या उराशी बाळगून या लोकांनी संतोष देशमुखचा खून केलाय, तो ह्या समाजाला काळिमा फासणारा आहे। आणि म्हणून अशा वृत्तीला विरोध म्हणून या ठिकाणी आज समाज एकवटून या ठिकाणी रस्त्यावर उतरलाय। आता वाल्मिक कराड म्हणतात की मी त्यातला आरोपी नाहीच आहे, मग तुम्ही पळून का गेले 15-20 दिवस? काही गरज होती का पळायची? त्यामुळे माझी तर मुख्य मागणी अशी असेल की हा केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी सुद्धा राजीनामा देऊन बाजूला बसावं। त्यांना शासनाने त्याचा राजीनामा घ्यायची गरज नाही, मुंडे साहेबांनी स्वतःच राजीनामा द्यावा। संतोष अण्णा देशमुख झालेली घटना आम्ही हिवाळी अधिवेशनामध्ये त्यावर आवाज उठवून सर्व आरोपींना अटक करून त्यांना कठोर शासन फाशीची शिक्षा द्या अशा पद्धतीची मागणी घातली होती। आणि आज परभणीमध्ये सर्व पक्षीय, सर्व धर्मीय मोर्चा आहे। सर्व आरोपींना अटक करावी, त्यांना तातडीने फास्ट ट्रॅकवर चालवून त्यांना कठोर शिक्षा, त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी आमच्या सर्वांची मागणी आहे।